नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. माझ्या बोलण्याने याला गाडी चालवायला डिस्टर्ब होतं आणि सिगरेट पिताना याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. खडूस कुठला. अक्षयने आरुषीला काहीही बोलायला सांगितलं नव्हतं, तरी पण तिला गप्प नाही बसवलं. शेवटी तिने विचारलं, तुझा मूड का खराब आहे? मला पण तू तिथून असं ओढत का आणलंस? काही प्रॉब्लेम आहे का? पण अक्षय एकदम रागात चिडत बोलला, आरुषी, आता एक पण शब्द बोललीस ना तर आई शपथ या चालत्या गाडीतून तुला उचलून बाहेर फेकून देईल. अक्षयला एवढं रागात पाहून आरुषीला समजत नव्हतं का अक्षय का तिच्यावर एवढा नाराज आहे, का एवढा चिडतोय. काही न बोलता तू मला तिथून घेऊन का आलास ते चुकीचं आहे. तू मला असं नको घेऊन यायला पाहिजे होतं. आरुषी समोर पाहत हळूच बोलली, मोठे पप्पा काय विचार करतील बरं आपल्याबद्दल? थांब जरा, तुझ्याकडं तर त्यांचा नंबर तर असेल ना? मला दे, मी कॉल करून सांगते का मी तुझ्यासोबत घरी जाते म्हणून. किती मुश्किलने तिने ती डीलसाठी त्यांना तयार केले होते आणि अशा वागण्याने ते नाराज होऊन ती डील परत कॅन्सल केली तर? आरुषीला आता भीती वाटत होती. पण तिचं बोलणे ऐकून अक्षय दात करडत म्हणाला, नंबर पाहिजे तुला? त्याने खिशातून मोबाईल काढला आणि जोरात तिच्याकडं न पाहता मोबाईल तिच्या अंगावर फेकला. तो फोन जोरात आरुषीला लागलं. आऊच, व्हॉट्स रॉंग विथ यू अक्षय? आरुषीने शॉक होऊन अक्षयकडे बघितलं. व्हॉट्स रॉंग विथ मी? तुला वाटत नाही का हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे? अक्षयने मोठ्याने ओरडत विचारलं. आरुषी शॉक होत बोलली, मी काय केलंय असं? वाव, ॲक्टिंग तर खूप चांगली करतेस आरुषी. तू ना अचलऐवजी तूच मूवीमध्ये ट्राय करायला लागत होतं ग. अक्षय ताना मारत आरुषीला म्हणाला. आता आरुषीला समजत होतं का अक्षयचा मूड त्याच कारणाने खराब झालाय म्हणून. आरुषी अक्षयला बोलली, हे बघ, असं कोड्यात नको बोलू. जे काही बोलायचं आहे ते सरळ सरळ बोल. तिने परत अक्षयला विचारलं, तुला याचा तर नाही ना राग आला? मी तुला न विचारता मोठ्या पप्पांना भेटायला गेली होती म्हणून. तिचं बोलणं ऐकून अक्षय मोठ्याने हसायला लागला. पण त्याच्या हसण्यात मागचा राग आरुषीला समजत होता. पप्पा? हां, पप्पा का बोलतेस तू त्यांना? मला तर वाटलं नव्हतं का एवढ्या लवकर तू त्यांच्यासोबत रिलेशन बनवशील, तेही पप्पा. आरुषीला आता त्याच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता. आरुषीने रागात विचारलं, तुला काय म्हणायचं आहे? अक्षय, सरळ सरळ बोल. अक्षय ह्या वेळेस एवढा रागात होता का त्याला आरुषीसोबत बोलायचं पण नव्हतं. तिला काही न उत्तर देता अक्षयने गाडीचा स्पीड वाढवला. घरी पोहोचताच आरुषी पटकन हॉलमध्ये त्याच्या मागे मागे जात बोलली, अक्षय प्लीज मला सांग ना, नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे? अक्षय मागं फिरत म्हणाला, ओ रिअली? तुला अजून पण नाही समजला काय मला काय बोलायचं आहे ते? आज संध्याकाळीच मी तुला एवढं समजावून सांगितलं होतं तरी तू त्याचा काही विचार नाही केला. त्याला रागात पाहून आरुषी शांत होत बोलली, अक्षय, तुला माझ्यावर फक्त ह्याच गोष्टीसाठी नाराज आहेस का? मी तुला न विचारता त्यांना भेटायला गेले म्हणून? का अजून काही दुसरी गोष्ट आहे? मोठे पप्पा हे ऐकून माझे कान आता दुखायला लागले आहेत. आता तरी बस कर, अक्षय ओरडत म्हणाला. अक्षय प्लीज शांत हो, एक वेळ फक्त माझं ऐकून घे ना.
मला माहिती आहे का मी तुला न विचारता तिथे नको जायला लागत होतं, पण मी काय करू? मला हा विचार करून खूप वाईट वाटत होतं की माझ्यामुळे तुझं एवढं मोठं नुकसान झालं. एवढंच नाही तर माझ्यामुळे तुला सगळ्यांसमोर खाली मान घालायला लागली, स्पेशली अंकित आणि अचलसमोर. फक्त मी त्याच्यामुळे तिथे गेली होती. अक्षयला आता राग कंट्रोल होत नव्हता. तिचं बोलणं तोडत म्हणाला, याच्यामुळे तू विचार केला की तू जवान आहेस, सुंदर आहेस आणि या सुंदरतेचा फायदा घेऊन एका सक्सेसफुल बिझनेसमॅनकडून ही डील घेऊन माझ्या जोडून टाकत देत होतीस ना, आणि मी तुझ्यावर खुश होईल, राईट ना? काय काय तुला काय म्हणायचं आहे अक्षय? आरुषीच्या चेहऱ्यावर आता राग आणि हैराणी दोघे पण दिसत होते. हां, मी त्या डीलसाठी तिथे गेली होती, पण मी त्याप्रमाणे नव्हती गेली जसा तू विचार करतोयस. मग कुठल्या हेतूने गेली होतीस? आरुषी, तू उत्तर दे. अक्षयने वरून ते खालपर्यंत तिला बघितलं आणि जोरात जाऊन सोफ्यावर बसला आणि रागाला कंट्रोल करण्यासाठी त्याने परत एक सिगरेट पेटवली. अक्षय, आम्ही तिथे फक्त बोललोच, त्याच्याशिवाय आमच्यामध्ये दुसरं काहीच नाही झालं. आरुषी पण जवळ जात त्याचा बाजूला जात बसत म्हणाली, हो, खरं तू अनोळखी माणसासोबत 1 तास फक्त गप्पाच मारत होतीस? वाव. अक्षयने हसत ताना मारत आरुषीला बोलला. आता आरुषीला पण राग कंट्रोल होत नव्हता. तिला वाटलं पण नव्हतं का अक्षय तिच्याबद्दल असं काही विचार करत असेल म्हणून. आज संध्याकाळी त्याने आरुषीची किती काळजी घेतली होती आणि आता कसा वागत होता. एकाच दिवसातून एवढा बदल कसा होऊ शकतो एखाद्या माणसात? अक्षय आरुषीला रागात खांद्याला पकडत म्हणाला, काय झालं आता तू का गप्प आहेस? तुला काय वाटत माझ्यात एवढी पण हिंमत नाही का? मी माझ्या दमावर एखादी बिझनेस डील नाही करू शकत, त्याच्यासाठी एखाद्या मुलीचा वापर करेल मी, असं तुला वाटतंय का? त्याचं बोलणे ऐकून आरुषीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती तिच्या थरथरत्या हाताने त्याचे हात पकडत बोलली, अक्षय, मी तर फक्त. अक्षयने तिचा हात जोरात झटकला. गेट लॉस्ट आरुषी. रागात तो स्वतःला कंट्रोल नाही करू शकला आणि जोरात तिला धक्का दिला. आरुषी स्वतःला सांभाळू नाही शकली आणि ती परत तिला स्वतःला सांभाळू नाही शकली आणि एका टेबलावर जाऊन पडली. परत तिला तिथेच कमरेला लागला. आरुषीच्या तोंडातून दुःख भरून असा आवाज निघाला. अक्षयने गडबडीत तिच्याकडे बघितलं. ती डोळे बंद करून तिचा त्रास सहन करत होती. अक्षय एक वेळ तिचा आवाज ऐकून थोडा घाबरला होता, पण त्याला एवढा राग आला होता की त्याने तिची मदत करण्याचा पण प्रयत्न नाही केला. काही वेळाने आरुषीचा त्रास कमी झाला तेव्हा ती उठून सोफ्यावर बसली. आता तिच्या पण चेहऱ्यावर राग दिसत होता. आता तिने अक्षयकडे बघितलं पण नाही आणि बोलली, मला माहिती नाही अक्षय, तू माझ्याबद्दल काय विचार करतोयस ते, आणि मला जाणून पण घ्यायचं नाही. असं तू पाहिलं तरी काय का तू एवढा माझ्यावर नाराज आहेस? तुला राग जरी आला असेल का मी तुला न विचारता भेटायला गेले, पण एक वेळ माझं बोलणं तरी
ऐकायचं होतं बोलत आरुषी काही वेळ थांबली. पण एक वेळ तिने आता अक्षयकडे पाहिलं नव्हतं. पण एकही वेळ तिने अक्षयकडे पाहिलं नव्हतं. हां, मी त्यांना भेटायला गेले कारण मला खूप वाईट वाटत होतं. म्हणून मी कुणाचं नुकसान केल्यानंतर मी अशी आरामात इथे बसू नव्हती शकत. मला माहिती आहे का तुला कुणाची मदतीची गरज नाही, स्पेशली माझ्यासारखी मुलीची तर नाहीच नाही. पण अक्षय, ती डील माझ्यामुळं तुझ्या हातातून गेली होती. मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करत होती, तर याच्यात चुकीचं तरी काय होतं? पण आज जे काही आरोप तू माझ्यावर लावलेस ते बोलता बोलता तिचा आवाज अटकत होता. आरुषीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिने एक एक मोठाने श्वास घेत स्वतःला कंट्रोल केलं आणि पुढे बोलली, तुला माहिती आहे का अक्षय, मी आणि अंकित 2 वर्षापासून रिलेशनमध्ये होतो. मला माहिती आहे का तेव्हा मी लहान होती, पण मी आता 18 वर्षाची पूर्ण झाली एवढं तर मला नक्कीच समजतंय. पण तरी देखील माझ्यात आणि अंकितमध्ये काहीच नाही झालं. मी सतत एक डिस्टन्स मेंटेन केलं होतं. मी कधीच माझी लिमिट क्रॉस नाही केली. ती रडत बोलू लागली. आणि आज एका डीलसाठी मी माझ्या लिमिट्स क्रॉस करेल म्हणून, ते पण अशा माणसासोबत का ते माझ्या बाबांसारखे आहेत. बोल. तिचं बोलणं ऐकून अक्षयच्या हाताच्या मुठ्या अजूनच जोरात आवळल्या होत्या. त्याचा अजून राग येत होता. ते दोघे पण एकमेकांना पाहत नव्हते, पण आरुषीच्या थरथरत्या आवाज अक्षयला सहज जाणवत होता. हे खरं आहे का? अक्षयच्या बोलण्याने तिला खूप दुःख झालं होता. आणि अक्षयने पण विचार केला का त्याने आरुषीला खूप वाईट बोलला म्हणून. आरुषी सोफ्यावरून उठत अक्षयकडे पाहत म्हणाली, मी त्यांना मोठे पप्पा म्हणून याच्यासाठी बोलत होती का कारण मला तिथे जाऊन समजलं का ते माझ्या बाबांचे खूप जवळचे मित्र होते. आणि एवढेच नव्हे तर माझे बाबांनी खूप वर्षापासून त्यांच्यासोबत काम केले होते. त्यांच्याकडे कितीतरी वर्ष काम केलं होतं आणि मला ते मुलीसारखं मानत होतं. मला लहानपणापासून त्यांना पप्पा बोलायची सवय होती, म्हणून मी त्यांना मोठे पप्पा म्हणून बोलत होती. आमच्यात असं काहीच नाही झालं जसं तू विचार करतोयस. हां, आमच्यात खूप गप्पा झाल्या. पहिल्यांदा आम्ही तर प्रॉपर्टीविषयीच बोलत होतो आणि नंतर त्यांच्या आयुष्याविषयी काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांनी माझ्या बाबांविषयी खूप काही सांगितलं होतं. आरुषीचं बोलणं ऐकल्यानंतर अक्षय जसं काय आभाळातून खालीच आपटला होता. त्याला जरा पण वाटलं नव्हतं का असं पण काही होऊ शकतं. त्याचं डोकंच आता चालत नव्हतं. तसंही तुझ्या माहितीसाठी सांगते का मोठे पप्पांनी सांगितलं का ती प्रॉपर्टी आता तुझी आहे म्हणून. आरुषीने विषय संपवला आणि भरभर जिना चढू लागले. ज्या प्रकारे अक्षय तिला ओढत घेऊन आला होता त्याच्याने अजूनच तिचा पाय दुखू लागला होता. त्याच्यामुळे तिला जिना चढताना पण खूप त्रास होत होता. पण ती थोडाही विचार न करता काही वेळासाठी अक्षय समोर तिला थांबायचं नव्हतं. त्याच्यामुळे ती तिथून पटकन निघून गेले. आरुषीची हालत पाहून अक्षयला खूप वाईट वाटत होतं. तो तिला थांबवणार होता पण त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. त्याने त्याचा राग काढण्यासाठी समोर पडलेल्या कॉफी टेबलावर जोरात लाथ मारली. टेबल बाजूला होऊन आदळला. खाली एवढा जोरात आवाज ऐकून आरुषी खूप घाबरली. तिने एक वेळ अक्षयकडे पाहिलं आणि पटकन रूममध्ये निघून गेली. अक्षय आतापर्यंत एकटाच हॉलमध्ये बसला होता. आता त्याला काहीच समजत नव्हतं का काय करावं. आरुषीने त्याला सांगितलं होतं का ती डील आता त्याला भेटली,
पण ती गुड न्यूज ऐकून त्याला थोडा पण आनंद नव्हता झाला. त्याच्याशिवाय त्याला वाईट वाटत होतं का त्याने आरुषीचं बोलणं न ऐकताच काय तिच्यावर एवढा रागवला आणि तिच्यावर एवढा मोठा आरोप देखील केला. आता त्याला स्वतःवरच राग येत होता. त्याच्या आयुष्यात त्याला आतापर्यंत स्वतःवर एवढा कधीच राग नव्हता आला. तेव्हा पण नाही जेव्हा मोनिका त्याला सोडून केव्हाही दुसऱ्याजवळ निघून जायची. पण आज असंही काही झालं होतं की तो स्वतःचा रागच कंट्रोल करू नाही शकला. त्याने स्वतःला प्रश्न केला, तुला झालं तरी काय अक्षय? तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि तो विचारातून बाहेर आला. त्याने नंबर पाहिला तर तो अननोन नंबर होता. त्याने पटकन फोन उचलला आणि हॅलो बोलला. तिकडून मिस्टर खोसला यांनी हॅलो बोलला. मोबाईल कानाला लावत बोलला. दुसऱ्याकडून आवाज ऐकून तो गडबडला आणि बोलला मिस्टर खोसला. तो कन्फर्म करण्यासाठी सोफ्यावर सरळ बसत म्हणाला, अक्षय, आरुषी माझ्याकडे आली होती. तिने मला रिक्वेस्ट केली का ती प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करून देऊ. तिने आज पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलंय आणि मी तिला नकार नाही देऊ शकत. सगळे आई बाबा आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी काही ना काही नक्कीच देतात. आरुषीचे बाबा जरी ह्या जगात नसतील पण त्यांच्याकडून मी हे कर्तव्य पूर्ण करेल. असं समज की ती प्रॉपर्टी मी माझ्या मुलीला एक हुंडा म्हणून दिलाय. आरुषी एक खूप चांगली मुलगी आहे. मला आशा आहे का तू तिची पूर्णपणे काळजी घेशील म्हणून बोलून त्यांनी कॉल कट केला. अक्षयच्या तोंडातून काही शब्द निघत नव्हते. हातात फोन घेऊन तो उभा राहिला. त्याचं डोकंच चालत नव्हतं. मिस्टर खोसला यांनी आरुषीने जे काही सांगितलं होतं ते सगळं त्यांनी पण सांगितलं. मिस्टर खोसला आणि अपेक्षा केली होती का अक्षयने तिची काळजी घ्यावी म्हणून, पण अक्षयने आज या उलट सगळं काही केलं होतं. त्याने आरुषीला बोलायला संधी सुद्धा दिली नव्हती. एवढंच नव्हे तर आरुषीला ढकलून तिला परत तेच दुःख दिलं होतं. त्याला आता सारखं आरुषीचा रडलेला चेहरा समोर दिसत होता. अक्षय पळतच आरुषीच्या रूम जवळ गेला. खूप वेळ तो दरवाजा बाहेर उभा राहिला पण त्याला आरुषीचा काहीच आवाज येत नव्हता. त्याला आता काही समजत नव्हतं की दरवाजा उघडला तर तिला सॉरी बोलू का थँक्स. एक मोठा श्वास घेत तो हळूहळू जिना उतरू लागला. आता फक्त एकच गोष्ट होती का त्याला थोडं बरं वाटलं असतं. हॉटेल रोज गार्डनमध्ये बसून अक्षय एका नंतर एक ग्लास ड्रिंक घेत होता. अश्विन आणि कार्तिक दोघे पण त्याच्याजवळ बसले होते. अक्षयने त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली होती आणि ते दोघे पण त्याला असं ड्रिंक करताना पाहत होते. जेव्हा अश्विनला सहन नाही झालं तर त्याने त्याला थांबवत म्हणाला, बस पण कर अक्षय, अजून किती पिणार आहेस? तुझ्या बायकोने तुला ह्या हालतीत पाहिलं पाहिजे. ते पाहून तरी ती तुला माफ करेल. अक्षयने त्याला इग्नोर करत परत एक ग्लास उचलला आणि तो पिऊ लागला. तसाच कार्तिकने त्याचा हात पकडून तो ग्लास खाली ठेवला आणि एक मोठा श्वास घेत कार्तिक बोलला, आता बस पण कर अक्षय. पण अजून ड्रिंक करायच्या हालतीत नव्हता म्हणून त्याने एक सिगरेट पेटवली. त्याने सिगरेट पिताच कार्तिककडे पाहत म्हणाला, तिने हे सगळं जाणून बुजून केले ना? तुम्हीच दोघे सांगा.
अशा सिच्युएशनमध्ये मी अजून काय करायला लागत होतं. कार्तिक त्याच्या ग्लासमध्ये वाईन ओतत बोलला, असं काहीच नाही, ती फक्त तुझं चांगलं व्हावं म्हणून. पण तू बोलत त्याने एक नजर अक्षयवर फिरवली आणि बोलला, तू जरा जास्तच विचार करून टाकलास आणि आता त्याचं फळ हे तुझ्यासमोर दिसतंय. अश्विन पण कार्तिकच्या साथ देत बोलला, हां मी पण मान्य करतोय, आरुषी खरंच खूप गोड मुलगी आहे. तुझ्या बोलण्याने तिला किती वाईट वाटलं असेल बरं. मला तर हा विचार करूनच खूप वाईट वाटतंय. पण मला माहिती आहे का मी खूप तिच्याशी मला माहिती आहे की मी खूप तिच्याशी चुकीचं वागलं. असंच मी तुमच्यासमोर ड्रिंक नाही करत आहे. अक्षय चिडत बोलला, आता तुम्हीच दोघे सांगा, माझी चूक सुधारवण्यासाठी मी काय करू. यांच्यात एवढा विचार करायची गरज काय. चूक केली म्हटल्यावर तू जाऊन तिला सॉरी बोल, माफी माग. अश्विन चिडत बोलला. अक्षय बोला, तुला काय मी असं माणूस वाटतो का, मी कुणाचीही माफी मागेल म्हणून. हा विचार तर त्याला पण आला होता, पण त्याचा इगो हर्ट झाला असताना आणि त्याला एवढी लाज वाटत होती का आरुषीसमोर जायला त्याला थोडी पण हिंमत नव्हती. तर तुला काय वाटतं सॉरी न बोलता ती तुला माफ करून देईल. तुला माहिती आहे का. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच पुढच्या पार्टसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.